नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग सातत्याने वाढतोय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडतेय. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरू केली जात आहेत. भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं मनवेल बारदेसकर शिक्षण संकुलात 50 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरचं उद्घाटन माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. बारदेसकर शिक्षण संकुलानं संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे, असं प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. गारगोटी इथल्या मनवेल बारदेसकर शिक्षण संकुलात 50 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागतोय. अशा परिस्थितीत बारदेसकर संकुलातील 50 बेडपैकी 25 बेडसाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संकटकाळी जनतेच्या मदतीसाठी धावून येण्याचा बारदेसकर शिक्षण संकुलाचं कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कोविड सेंटरसाठी मदत करावी, असं आवाहन बारदेसकर समूहाचे अध्यक्ष देवराज बारदेसकर यांनी केलंय. या कोविड केअर सेंटरमध्ये दारिद्र्य रेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. कागलचे माजी आमदार संजय घाटगे, भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी ही मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी माजी आमदार बजरंग देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन यत्नाळकर, डॉक्टर भगवान डवरी, डॉक्टर मिलिंद कदम, प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, पंचायत समिती सदस्या अक्काताई नलवडे, धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, प्रवीण आरडे, तुकाराम देसाई, शक्तिजीत पवार, प्रकाश वासकर, युवराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील आर्थिक उलाढाल घटली आहे. अनेक व्यवसाय ठप्प झालेत. अशा परिस्थितीत सुद्धा नृसिंहवाडीमधील प्रगतशील शेतकरी धैर्यशील जगदाळे यांनी सेंद्रिय शेतीतून विक्रमी उत्पादन घेऊन दाखवलंय. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जगदाळे यांच्या सेंद्रिय फळे भाज्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे विचारपूर्वक शेती केली तर काय होऊ शकतं, हे धैर्यशील जगदाळे यांनी दाखवून दिलंय. नृसिंहवाडी शिरोळ रस्त्यावरील धैर्यशील जगदाळे यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये सेंद्रिय भाजीपाला आणि फळांचं उत्पादन घेतलंय. आंतरपीक घेत ठिबकच्या माध्यमातून केळी, पपई, 3 प्रकारची कलिंगड, भेंडी, मिरची, वांगी, कारले, दुधी भोपळा, पालक, घोसावळा, रानभाज्या अशा एकूण 15 प्रकारच्या भाजीपाल्यांचं उत्पादन घेतलंय. गेल्या 5 वर्षांपासून सेंद्रिय शेती करणारे धैर्यशील जगदाळे यांनी आपले बंधू अभिजित आणि युवराज यांच्या सहकार्यानं अवघ्या 2 एकर जागेत हिरवाई फुलवली आहे. संपूर्ण सेंद्रिय उत्पादनं असल्यानं त्यांच्या शेतीमालाला चांगली मागणी आहे. कलिंगड 100 रुपये तर भाजी पेंढी 20 रुपये, शिवाय फळभाज्या 80 रुपये किलोप्रमाणे ते स्वतः विकतात. त्यातून महिन्याला 40,000 रुपयांपर्यंत मिळकत होतीये. कोरोनाच्या संकटात सेंद्रिय भाजीपाला फळांना मागणी वाढली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन जगदाळे यांनी कलिंगडच्या पिकात टोमॅटो, मिरची, वांगी यांचं आंतरपीक घेतलंय. साधारण 10 टन कलिंगड आणि महिन्याला 500 किलो फळभाज्यांचं उत्पादन घेऊन दाखवलंय. शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी जगदाळे यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी करून अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असं आवाहन केलंय. जमिनीतलं जे काही सेंद्रिय कर्ब आहे ते 1% कमी होत असल्यामुळे शेतीला जे काही प्रत्येक झाडाला जे काही जीवनावश्यक घटक असतात, मायक्रोन्युट्रिएंट असू दे किंवा जे घटक मिळायचे असतात ते मिळत नाहीत. त्याच्यामुळं सेंद्रिय कर्ब जर आपल्याला 1% वर न्यायचं असेल तर सेंद्रिय शेती, हिरवळीची खतं, गांडूळ खतं इत्यादीचा वापर करणं हे गरजेचं आहे. तर धैर्यशील जगदाळे नृसिंहवाडीतले एक शेतकरी आहेत. ते 5 ते 6 वर्षापासून सेंद्रिय शेतीतून भाजीपाला असेल, फळं असेल, ह्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत आहेत. आणि हे त्यांचा आदर्श तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी जर घेतला
तर एक सेंद्रिय हब म्हणून आपला तालुका शिरोळ तालुका ओळखला जाऊ शकतो. रासायनिक खतांचा अतिरेक होत असल्यानं जमिनीचा पोत बिघडत आहे. शिवाय त्यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्यानं गेल्या 5 ते 6 वर्षापासून आपण सेंद्रिय शेतीकडे वळलोय, असं धैर्यशील जगदाळे यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटात सर्वच क्षेत्रात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली असताना जगाचा पोशिंदा ताठ मानेनं उभा राहू शकतो, याचा प्रत्यय धैर्यशील जगदाळे यांच्या रूपानं आलाय. कोरोनाच्या ह्या महामारीत एक पॉझिटिव्ह बातमी म्हणजे सेंद्रिय शेतीतून विक्रमी उत्पादन घेता येते हे सिद्ध केले आहे नरसिंहवाडीतील धैर्यशील जगदाळे या युवा शेतकऱ्याने. कोरोनाच्या संकटात प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी या सेंद्रिय शेती आणि भाजीपाला यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. शिरोळ तालुका हा रासायनिक शेतीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीची शारपट बनली आहे आणि कॅन्सरसारख्या रोगाचं प्रमाण ह्या तालुक्यात वाढत असताना सेंद्रिय शेतीचा कल हा शेतकऱ्यांनी वाढवावा याचाच आदर्श जगदाळे यांनी नव्या शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे. बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार. शाहूवाडी तालुक्यातील भेंडवडे आणि उदगीरीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वन्यजीव विभागानं परवानगी दिली आहे. त्याबद्दल शाहूवाडी पंचायत समितीच्या सभेत वन्यजीव विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विजय खोत होते. शाहूवाडी पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच पार पडली. उदगीरी इथल्या श्री काळाम्मा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता वन्यजीव विभागाच्या हद्दीतून गेलाय. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 5,50,00,000 रुपयाचा निधी 3 वर्षांपूर्वी मंजूर केला होता. पण वन्यजीव विभागाच्या विरोधामुळे रस्त्याचं काम रखडलं होतं. वनाधिकारी नंदकुमार नलवडे आणि वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांनी रस्त्याच्या कामासाठी मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं काम मार्गी लागल्यानं वन्यजीव विभागाच्या अभिनंदनाचा ठराव पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. अल्फोन्सा कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी बेड खरेदी करण्यासाठी 15व्या वित्त आयोगातून 3 लाख रुपये देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पंचायत समिती सदस्य अमर खोत, लतादेवी पाटील, अश्विनी पाटील, डॉक्टर स्नेहा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोतोलीतील आरोग्यवर्धिनी केंद्रात एकाच वेळी गर्दी होत असल्यानं लसीकरणाच्या कामकाजात गोंधळ उडतोय. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मंडल अधिकारी सतीश ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गावात जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहीम राबवली. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत 22 गावं येतात. लसीकरणासाठी या केंद्रासमोर पहाटे 5 वाजल्यापासून नाव नोंदणीसाठी नागरिक येत असतात. नागरिकांची संख्या मोठी असल्यानं लसीकरणाच्या कामात विस्कळीतपणा आणि गोंधळ उडतोय. शिवाय सोशल डिस्टन्ससह नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. याबाबीचा विचार करून कोतोली विभागाचे मंडळ अधिकारी सतीश ढेंगे यांनी परिसरातील गावात केंद्र उभारून त्या ठिकाणी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळतोय. आळवे करंजफेण या गावामध्ये लसीकरण पूर्ण झालंय. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील पेरेड गावात 100% लॉकडाऊन करण्यात आलाय. गावातून बाहेर जाऊन पुन्हा परत येणाऱ्यांकडून 1000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तसंच पै पाहुण्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पेरीड गावाशेजारी आरोग्य विभागाचं कोविड केअर सेंटर आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि दक्षता समितीनं गावातील किराणा दुकान, सलून व्यवसाय आणि भाजीपाल्यासह संपूर्ण व्यवहार 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार गावातील कोणत्याही व्यक्तीनं गावाबाहेर जायचं नाही. तसंच पै पाहुण्यांनाही गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कडक लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 1,000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. करवीर तालुक्यातील वाकरे इथं सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उत्खनन सुरू होतं. त्यावेळी पौराणिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या तळ्याचा शोध लागलाय. अत्यंत आखीव आणि आधुनिक तंत्रज्ञानालाही मागं टाकणारी रचना असलेल्या या तळ्याचं बांधकाम जांभ्या दगडातील आहे. या तळ्याचं बांधकाम 12व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. करवीर तालुक्यातील वाकरे गावात नदी घाटाकडे जाणाऱ्या पाणंदीला लागूनच हे तळं आहे. पण अनेक वर्षांपासून तळ्यात प्रचंड गाळ आणि झाडझुडपं असल्यानं ते झाकोळून गेलं होतं. या तळ्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. अनेक वेळा तळ्यातील गाळ काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. गावातील वयोवृद्ध लोकांनाही या तळ्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण वाकरे गावाला सौर ऊर्जा प्रकल्पातून निधी मंजूर झाला आणि सरपंच वसंत तोडकर यांनी या तळ्यातील गाळ काढून इथं सौर पॅनेल उभं करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तळ्यातील गाळ उपसण्यास सुरुवात झाली आणि 10 फूट खोलीवर रेखीव जांभ्या दगडाचं बांधकाम असणाऱ्या पायऱ्या दिसून आल्या. त्यानंतर गाळ काढण्याचं काम अत्यंत सावधपणे सुरू झालं. दक्षिण आणि पश्चिमेला असणाऱ्या पायऱ्या 25 फूट खोलीपर्यंत दिसून आल्या आहेत. त्याखाली अजून 7 फूट बांधकाम असून उर्वरित गाळ काढण्याचं काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मनकर्णिका कुंड, ज्योतिबावरील यमाई तळं, कात्यायनीचं तळं यांच्याशी साधर्म्य असणारं बांधकाम या तळ्यासाठी कधी काळी केलंय. या तळ्यात एखादं मंदिर असण्याची शक्यता असल्यानं सध्या गाळ काढण्याचं काम अत्यंत सावधपणे सुरू आहे. यापूर्वी गाळ काढताना काही जुनी नाणी सापडली होती. आता या तळ्यात एखादा पौराणिक किंवा ऐतिहासिक ठेवा दडला आहे का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील गोठे इथल्या 49 वर्षांच्या भैरवनाथ मंदिराच्या भिंतीला तडे गेलेत. कोणत्याही क्षणी मंदिराच्या भिंती पडण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचं त्याकडे दुर्लक्ष आहे. पन्हाळा तालुक्यातील गोठे इथल्या भैरवनाथ मंदिराला 49 वर्ष पूर्ण झाली असून आता मंदिराच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्यात. तर मंदिराचा पाया सुद्धा निकामी होऊ लागलाय. त्यामुळे मंदिराच्या भिंती कधीही पडण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही, तर गावातील राजकीय हेवेदावे असल्यामुळं देवस्थान कमिटीची गेल्या 49 वर्षात स्थापना झालेली नाही. अनेक वेळा कमिटी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक वेळी राजकारण अडवं आलं. गावात काँग्रेस आणि शिवसेना असे 2 गट आहेत. निवडणुकीवेळी सर्वच पक्षांचे उमेदवार आश्वासनांची खैरात करतात, पण निवडणूक झाल्यानंतर ग्रामस्थांच्या अडचणी अपेक्षा याबाबत ढुंकूनही बघत नाहीत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचं गावचे सरपंच संजय पाटील यांनी सांगितलं. विराज महाडिक मित्र परिवार, दर्गा तालीम, ओंकार घाटगे मित्र परिवार, सागर कोळी महाराज प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात 107 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. कोरोनाच्या साथीमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. परिणामी रुग्णांना रक्ताची टंचाई भासतेय. या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं विराज महाडिक मित्र परिवार, दर्गा तालीम मंडळ, शिवाजीपेठ मंडळ, ओंकार घाटगे मित्र परिवार, सागर महाराज प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. शिबिराचं उद्घाटन सरपंच रफिक कलावंत आणि तंटामुक्त अध्यक्ष अमोलदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिरात 107 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी शीतल खोत, शमुवेल लोखंडे, आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला, ओंकार घाटगे, सागर कोळी, सौरभ जाधव, उमेश कोळी, शुभम मुरुमकर, प्रसाद भोपळे, प्रवीण इंगळे, रवी कोळी, संजय भोसले, अवधूत कोळी, हर्षद मगदुम, राहुल चिंचवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत। शाहूवाडी तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग प्रचंड वाढलाय। एक महिन्यात तब्बल 923 जण कोरोनाबाधित झालेत, त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे। शाहूवाडी तालुक्यात 133 गाव आहेत, त्यापैकी 81 गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। भेडसगाव, सरूड, मलकापूर, पुसारले, ओकोली ही गावं कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत। तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 923 वर पोहोचली आहे। कोविड केअर सेंटरमध्ये 470 रुग्ण उपचार घेत आहेत। 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। 9 प्राथमिक आरोग्य केंद्र, 18 उपकेंद्रात आणि मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे। 43,556 नागरिकांचं लसीकरण झालंय। प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। लॉकडाऊन काळासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेसाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार शिरोली इथल्या साईकृपा स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। केंद्र आणि राज्य सरकारनं मे महिन्यासाठी रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतलाय। लॉकडाऊन काळात जनतेची उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य वितरण केले जात आहे। हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या साईकृपा स्वस्त धान्य दुकानात मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत धान्य वितरणाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी VB भोगम, महेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। पश्चिम पन्हाळा परिसरातील कोतोली तलाठी सज्जासाठी तातडीनं कोतवालची नेमणूक करावी अशी मागणी होती आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोतवाल पद रिक्त असल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये। पन्हाळा तालुक्यातील कोतोली गाव बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे। माळवाडी, भाचरवाडी, मानेवाडी ही गावं देखील या कोतोली तलाठी सज्जाच्या अखत्यारीत येतात। सुमारे 25,000 लोकसंख्या समाविष्ट असलेल्या सज्जाच्या अंतर्गत PM किसान योजना, अतिवृष्टीतील पंचनामे, कोरोनाबाधितांसाठी मदत असं कामकाज चालतं। मात्र या तलाठी सज्जासाठी सन 2018 पासून कोतवालाची नेमणूक केलेली नाही, त्यामुळे तलाठ्यावर कामाचा ताण पडतोय। वेळेत कामं होत नसल्यानं नागरिकांचा रोष तलाठ्याला पत्करावा लागतोय। त्यामुळे कोतोलीसाठी तातडीनं कोतवाल नेमणूक करावी अशी मागणी होतीये। कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावात सध्या 50% अधिक पाणीसाठा आहे। गेल्या 2 वर्षात झालेला दमदार पाऊस आणि दूधगंगा नदीतील पाण्याचा उपसा वाढवल्यानं ऐन उन्हाळ्यात सुद्धा जयसिंगराव तलावातील पाणीसाठा समाधानकारक आहे। कागल शहराला जयसिंगराव तलाव आणि दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। कागल शहराच्या पूर्व भागाला जयसिंगराव तलावातून पाणी पुरवठा केला जात होता, पण लोकसंख्या वाढल्यानंतर जयसिंगराव तलावातील पाणी अपुरं पडू लागलं। त्यामुळे दूधगंगा नदीवर जॅकवेल बांधून त्यातून कागल शहराला पाणी पुरवठा सुरू झाला। आता केवळ मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तलावातील पाणी वापरलं जातं। या तलावाची खोली 22 फूट आहे। ऐन उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी होते। गेल्या वर्षी मे महिन्यात तलावात 9 फूट पाणीसाठा शिल्लक होता। यावर्षी मात्र जयसिंग तलावात 13 फूट पाणीसाठा असून कागल शहराला पुढील 6 महिने पुरेल इतकं पाणी उपलब्ध आहे। गेली 2 वर्ष चांगला पाऊस झालाय। शिवाय दूधगंगा नदीतून पाण्याचा उपसा वाढवण्यात आलाय। त्यामुळे जयसिंगराव तलावात सध्या 50%हून अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याचं नगरपालिकेचे जल अभियंता विजय पाटील यांनी सांगितलं। याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं। नमस्कार।